सर्वांना प्रेरणा मिळेल असं एक व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलं, अगदी शेतकरी कुटुंब, पण तरी सुद्धा BSc पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं. लग्न झालं, पण लग्नानंतर 10च वर्षानंतर त्यांच्या पतींची साथ त्यांना मिळाली नाही, पण तरी सुद्धा न डगमगता न खचता त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली, आपल्या मुलाची स्वप्न पूर्ण केली. आणि आपल्याला जे क्षेत्र आवडत होतं ते म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा. या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये 110 मॅरेथॉन स्पर्धा जिंकून त्यांनी आज स्वतःला सिद्ध केलं आणि स्वतःची एक अनोखी अशी ओळख निर्माण केली. आणि अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत, त्या म्हणजे संगीता उबाळे मॅडम. आपल्या स्वप्न संपदा सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मी सहर्ष स्वागत करते. खरं तर आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन लोकांना तुमची भेट घडवून आणत असतो आणि हे लोक आपल्या समोर एक प्रेरणा, एक मार्गदर्शन आणि एक अनुभव नक्कीच निर्माण करत असतात. आणि आज अशाच एका व्यक्तिमत्वाशी मी तुमची भेट घालून देणार आहे. आता तुम्ही म्हणाल, आमच्या समोर ज्या मॅडम बसलेल्या आहेत त्या एक सुंदर तरुणी आहेत, पण मी थोडासा बदल करू इच्छिते, कारण त्यांचं वय आता 57 वर्ष आहे आणि या वयात सुद्धा त्या भरपूर मॅरेथॉन पळत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 110 मॅरेथॉन जिंकलेले आहेत. आणि अशाच आपल्या सातारा जिल्ह्यातील डॉक्टर संगीता उबाळे मॅडम यांना आपण भेटणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण मॅडम सोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर आपण सुरुवातीला जाणून घेऊयात त्यांच्या लहानपणाबद्दल. माझं लहानपण कोरेगावमध्ये गेलं, सातारा जिल्हा कोरेगाव. बरं. आणि माझे वडील शेतकरी होते. सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. अगदी. माझी आई गृहिणी होती आणि आम्ही 5-6 बहीण भावंड. बापरे. माझं शाळा न्यू सरस्वती इंग्लिश स्कूल इथे माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि DP भोसले कॉलेज कोरेगाव या ठिकाणी माझं BSc पूर्ण झालं. अगदी निरोगी वातावरणात असं आमचं शिक्षण पूर्ण झालं. म्हणजे त्या काळात सुद्धा आई वडील शेतकरी असून पण तुमचं BSc पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. खऱ्या अर्थानं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण पूर्वीच्या काळात मुलींना शिक्षणासाठी पाठवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. आणि BSc कम्प्लीट त्या काळात करणं, मग जेव्हा BSc कम्प्लीट झालं त्यानंतर तुम्ही करिअरला कशी सुरुवात केली? खरं तर तो काळ असा होता की मुली वयात आल्या की त्यांचं लग्न करून रिकामं व्हायचं. हो. अशा मानसिक स्थितीतले माझे वडील. बरोबर. पण माझ्या आधी 2 बहिणी होत्या आणि मी थोडस शालेय अभ्यासक्रमात थोडं हुशार होते. त्याच्यामुळे मी नंतर कॉलेजला प्रवेश घेतला. BSc मध्ये माझा चांगला परफॉर्मन्स होता. आणि मग BSc झाल्यानंतर काय करायचं, करिअर वगैरे आमच्या वेळेस एवढं असं हे नव्हतं की मला डॉक्टरच व्हायचं, मला इंजिनियरच व्हायचं, एवढं नव्हतं. किंवा माझी घराची पार्श्वभूमी तशी असेल म्हणा. आणि BSc ला सुद्धा मला चांगले मार्क्स पडले. आणि BSc नंतर मी सहज माझ्या काकांशी पुण्यामध्ये गाठ पडली. तर ते सुभाष देशमाने म्हणून आहेत, पुण्यात असतात. तर त्यांनी मला सहज सांगितलं की DMLT हा कोर्स खूप चांगला आहे. आणि मी ते केलं आणि माझा DMLT कोर्स पूर्ण होऊन ऍक्च्युअल करिअरची सुरुवात माझी त्यानंतर झाली. अच्छा. म्हणजे तो कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पदार्पण केलं म्हणायला हरकत नाही. मग तो कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे काय सांगू शकताय? तो कोर्स पूर्ण केल्यानंतर मी तिथेच काकांच्या जवळ राहून देशमाने फॅमिलीमध्ये, म्हणजे माझ्या मावशीचं कुटुंब, त्यांच्यात राहून मी 1-1.5 वर्ष पुणे हॉस्पिटलला जॉब केला. तिथं मला चांगला एक्सपिरियन्स मिळाला. आणि नंतर आपल्या रयत शिक्षण संस्थेत YC कॉलेज येथे माझं अगदी लकीली माझं सिलेक्शन झालं. आणि 1993 पासून मी ज्युनियरला प्राध्यापक म्हणून काम करते. अरे वा. म्हणजे एक प्राध्यापक आज आपल्या सोबत या ठिकाणी गप्पा मारत आहेत आणि एक मॅरेथॉन पटू म्हणू शकतो आपण. म्हणजे एक प्राध्यापक असताना मला असं वाटतं तुम्ही करिअरची सुरुवात केलीत, पण जेव्हा तुम्ही सर्वप्रथम मुलांसमोर जाणार होतात, एक लेक्चर त्यांच्यासमोर घेणार होतात, तेव्हा पहिला अनुभव कसा होता? मनात विचार काय होते? अगदी खरं सांगू, मला खूप भीती वाटायची ऍज अ टीचर म्हणून मी कसं काय मुलांसमोर उभं राहू. पण शाळेत असताना माझ्या एक इतिहासच्या मॅडम होत्या, पंडित मॅडम. तर त्या इतक्या छान नीटनेटक्या, छान आवरून आणि त्या दिसायलाही स्मार्ट होत्या. तर माझ्या मनात सारखं होतं की मी जर शिक्षिका झाले तर मी त्यांच्यासारखी छान अपडेट राहील आणि मी असंच त्यांच्यासारखं हे करीन. तर ते माझ्या मनात यायचं आणि मग मी व्यवस्थित छान टीचिंगची लाईन छान सुरुवात केली. माझ्या आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा खूप छान एक वातावरण निर्मिती व्हायची. रयत शिक्षण संस्थेत काम करत असतानाच
एक छोटासा अनुभव म्हणजे माझी बदली झाली होती, तर तेव्हा मुलांनी संस्थेमध्ये अर्ज केला की नाही आम्हाला याच मॅडम पाहिजेत. अरे तर वा. तेव्हा मला खूप आनंद झाला होता खरं. हा हा. नाही खरंच, म्हणजे आपले विद्यार्थी जेव्हा आपल्याला मनापासून इतकं सपोर्ट करत असतात हा. आणि बदली झाल्यानंतर अर्ज करून पुन्हा आम्हाला त्याच मॅडम हव्यात हा. ही इच्छा असणं, म्हणजे आपण लक्षात घेऊ शकता की खरंच आपलं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच इतकं समजून घेताय, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सपोर्ट चांगला आहे. हे झालं तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीत. मग जेव्हा तुम्ही शिक्षिका म्हणून काम करायला लागलात, मग त्याच्यानंतर लग्नाविषयी काय सांगाल, की जोडीदार कसे मिळाले, काय त्याबद्दल? आणि आता लग्नानं माझी जॉब आधीच होता, लग्नाच्या आधी 2 वर्ष माझा जॉब चालूच होता. बरं. त्याच्यामध्ये लग्न ठरलं घरच्यांच्या मान्यतेनुसार. त्या काळी जसं बरोबर. असायचं की त्यांनी आणलेलं स्थळ ते हा. मग त्यांच्या ह्यानी मी ते लग्नास मान्यता दिली. 1995 साली माझं लग्न झालं. जोडीदारही चांगला होता. सासवडची उबाळे म्हणून ते मल्टीनॅशनल कंपनीत अकाउंट ऑफिसर म्हणून होते. अरे वा. आणि मी इकडे सातारला होते. तर थोडंसं ते तिकडं मी इकडं सुट्टीच्या वेळेस आम्ही भेटायचो. असा एक लग्नानंतरचा 10 वर्षाचा आमचा प्रवास होता. त्याच्यामध्येच एक मला मुलगा झाला. आदेश त्याचं नाव आहे, चिरंजीव. आणि लग्नानंतर एक 10 वर्षच मला माझ्या मिस्टरांची सोबत मिळाली. तो एक नशिबाचा भाग समजा. आणि लग्नानंतर 10 वर्षांनी ते आम्हाला सोडून गेले. बर, म्हणजे लग्नानंतर 10च वर्ष फक्त तुम्हाला त्यांची सोबत मिळाली. आणि मला असं वाटतं 10 वर्ष सोबत मिळाल्यानंतर सगळी जबाबदारी मॅडम तुमच्यावरती होती. पण आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला अगदीच समजत आहे की त्यांनी ती जबाबदारी अगदी यशस्वीरित्या निभावलेली आहे. मग एवढा कठीण प्रसंग तुमच्यावरती आला तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सावरलं? खरं इतका कठीण प्रसंग होता की तो असं शब्दात सांगू शकत नव्हते मी. म्हणजे त्यावेळी मला असं वाटलं नाहीच, आता मला नाही जगायचं. म्हणजे इतकं मी मनात निश्चय ठरवला की मी एकटी हे सगळं कसं करू. मुलगा 7 वर्षाचा आणि हे सगळं मी एकटीने कसं करायचं. परंतु मला काही लोकही चांगली भेटली. माझ्या बरोबर कलिग होते. भोसले मॅडम म्हणून, डॉक्टर भोसले मॅडम म्हणून वायसीला माझ्या बरोबर होत्या. त्यांनी मला खूप छान सपोर्ट दिला. वायसी कॉलेजचे खूप सहकारी वर्ग मला खूप छान सपोर्ट दिला. तिथं मी रेक्टरशिप म्हणून मला दिली. भोईटे सर म्हणून होते सचिव शिक्षण संस्थेचे, तर त्यांनी मला रेक्टर म्हणून दिलं. मी 4 वर्ष त्या मुलींच्या सहवासात रमून गेले आणि मुलाला शिक्षण देणे, ती जबाबदारी, याच्यामध्ये मी सगळं रमून गेले. आणि तो खडतर प्रवास माझा चालू राहिला. अधूनमधून मी व्यायाम करत होते. मला त्याची आवड होती. योगा, स्विमिंग वगैरे करायचे आणि मुलालाही त्या पद्धतीनं मी ट्रेन करायचे. म्हणजे आपले पती गेल्यानंतर सुद्धा ती जबाबदारी झटकून न देता किंवा मी हे कसं करू, मी हे करू शकते का असं वाटून न घेता, एक स्त्री असली तरी सुद्धा इतकी जबाबदारी अगदी खंबीररित्या पार पाडणं, मला असं वाटतं हे सहजासहजी शक्य होत नाही. त्याला खूप मोठं धैर्य, खूप मोठी हिंमत असावी लागते. हे सगळं तुम्ही सांगितलं. खऱ्या अर्थानं तुमचा स्ट्रगल आम्हाला यातून दिसतोय. पण तुम्ही मॅरेथॉनकडे कसे वळालात? तर मुलाचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं आणि तेव्हा मी एक असा निश्वास टाकला की आता हा मुलगा मोठा होईल, मला त्याची साथ मिळेल किंवा आता त्याच्या मदतीने मी आणखीन काहीतरी करू शकेल. परंतु थोडंसं मुलाच्या आयुष्यात थोडंसं अपडाऊन म्हणतात, तर ते थोडंसं अपडाऊन आले आणि मग त्याला ते बॅलन्स करणे हे माझ्या एकटीला शक्य नव्हते, पण ती मी शक्य केले. खूपच अशी बिकट परिस्थिती होती की आता मी काय करू. त्याचे अपडाऊन जेव्हा होते तेव्हा त्याचा बॅलन्स जायचा. परंतु मी काही काउन्सिलर वगैरे ह्यांची मदत घेतली आणि योगा करत असतानाच मला एक माझी मैत्रीण भेटली आणि ती म्हणली मला मॅरेथॉनचं खूप वेड आहे, मला पळायचं खूप वेड आहे. तर मी असा विचार केला की काय एवढं हिला वेड आहे, म्हणून मी सहज मॅरेथॉनमध्ये सुरुवात केली. अगदी 2 किलोमीटरच पळले. माझे इतके पाय दुखत होते आणि नंतर पुन्हा नेक्स्ट संडेला मी ते सुरुवात केली आणि पुन्हा नेक्स्ट संडेला मी हे कंटिन्युअस करत होते. आणि एका कॉम्पिटिशनमध्ये मी उतरले. माझे कलिग होते मॅरेथॉन मधले, ते म्हणले तुम्ही करा तर एक कॉम्पिटिशन बघूया. आणि मी ते उतरले, त्यात माझा नंबर आला आणि तिथून पासून मला ती उमेद मिळाली. म्हणजे तिथून पासून इतकी मॅरेथॉनची आवड निर्माण झाली की ते त्याच्यासाठी फिटनेस क्लब जॉईन केला. अरे वा. आता सध्या मी NB फिटनेस क्लब जॉईन केलेला आहे. नितेश भोसले सर आहेत आमचे कोच आणि त्यांच्या अंडर मी सगळ्या फिटनेसचे ट्रेनिंग घेत आहे. ओके. मग पहिली मॅरेथॉन जेव्हा तुम्ही जिंकलात तेव्हा नेमकं काय वाटत होतं? पहिली मॅरेथॉन माझी जावळी जोडी रन होती आणि खरं तेव्हा माझा इतका फिटनेस नव्हता
मला एवढी माहिती नव्हती. मी सुरुवात केली पळायला, तिथं पार्टनर बरोबर पळायचं असतं, तर मला असं वाटलं मी उगाचच भाग घेतला, कारण माझ्यामुळं माझ्या पार्टनरचं स्पीड कमी व्हायला लागलं आणि पळताना इतकं ते अवघड वाटत होतं की असं माझ्या कानातून धूर येतं का काय असं मला वाटलं. पण मी ती पूर्ण केली आणि माझा तेव्हा 2य क्रमांक आला होता आणि इतका मला आनंद झाला की 50 मध्ये स्टेजवर जाऊन बक्षीस घेणे हा आनंद काही असा वेगळाच आहे खरं. अगदी अगदी, म्हणजे आपलं वय कितीही वाढलं पण आपण एखादं काम केलं असेल आणि त्याचं बक्षीस आपल्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिलं जात असेल तर ती भावना खरंच खूप सुंदर असते. आणि आपलं वय कितीही वाढू द्यात, आपण एक विद्यार्थी म्हणून आजही काम करतोय, ही भावना खरंच खूप छान असते. मग तिथं पासून मला असं वाटतं तुम्ही वयाची 50व्या वर्षी सुरुवात केली मॅरेथॉनच्या. 46व्या वर्षी. मी सुरुवातीलाच म्हणाले होते की एज इज जस्ट अ नंबर, म्हणजे आपण पाहतोय मॅडमकडे आज की त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि आज त्यांचं वय वर्ष 57 आहे. अवघ्या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी 110 मॅरेथॉन जिंकलेले आहेत. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण त्यांनी हे मिळवलेलं आहे तितक्याच जिद्दीनं आणि तितक्याच चिकाटीनं. तुम्ही सांगितलं पहिल्या मॅरेथॉन बद्दल, पण मग तिथं पासून तुम्ही नंतर सगळ्या प्रकारच्या मॅरेथॉन करायला सुरुवात केलीत, त्याबद्दल काय सांगाल? पहिली मॅरेथॉन झाल्यानंतर मग मी हळूहळू 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनची प्रॅक्टिस सुरुवात केली. पहिली माझी मॅरेथॉन नव्हती तर ती रन होती 10 किलोमीटर. ओके. आणि मग नंतर मी 21 हाफ किलोमीटर आपल्यालाही जमेल असं हे करून मी त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले. कॉलेज करत करत खरं तर हे करायचं इतकं अवघड आहे, खूप अवघड, कारण की रोज प्रॅक्टिस असल्याशिवाय आपण मॅरेथॉन ही पूर्ण सक्सेसफुली पूर्ण करू शकत नाही. फक्त मॅरेथॉन एक्सरसाइज करणे नाही तर त्याबरोबर त्याचा डाएट सुद्धा करणं तेवढंच आवश्यक आहे. आणि सातारा कोरेगाव अपडाऊन करून कॉलेज करून हे मी सगळं करत होते. त्याला सोल्युशन मी शोधायचे. जर अडचण आली, सकाळचं कॉलेज असेल तर संध्याकाळी एक्सरसाइज करणे, पण याच्यामध्ये डाएट व्यवस्थित सांभाळणे, मुलाचं जबाबदारी तर माझ्यावर होतीच. ते करत करत मी हे सगळं करत होते, पण त्यातून एक छान आनंद मिळायचा. आणि त्याच्यामुळं काय झालं, प्रत्येक कुठलंही संकट येऊ तर असं त्या संकटाला भिवून पळणे किंवा तो जो स्ट्रगल आहे तो फेस करणे हे मी शिकले. जेव्हा मी मॅरेथॉन करत होते, जेव्हा मी स्वतः पळत होते, तेव्हा माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझं मलाच मिळत होतं. अगदी. त्याच्यामुळे मी मॅरेथॉन अजिबात सोडली नाही. अनेक संकट आली, एक संकट पूर्ण निघून गेलं की त्याच्या नंतर जे यायचं ती त्याच्यापेक्षा मोठं संकट असायचं. बरोबर. पण हे सगळी संकट पार करायला मला ह्या मॅरेथॉननी खूप मदत केली आणि ते माझं पॅशन बनलं. अगदी, म्हणजे असं म्हणतात की आपलं जर आवडीचं काम असेल तर त्या कामाचा कंटाळा कधीच येत नाही. म्हणजे अगदी तुम्ही कितीही एक्सरसाइज केलं तरी पण तुम्ही जर दमत नसाल, तुम्हाला ते खूप आवडत असेल तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं त्यात आनंद मिळतो आणि आवडीचं क्षेत्र सगळ्यांनी निवडावं हे आपल्याला यातून लक्षात येते. तुम्ही आता म्हणालात की डाएट बद्दल, मग तुमचा डाएट नेमका काय असतोय? आता माझा डाएट म्हणायचं झालं तर सकाळी लवकर 5 वाजता उठून ड्राय फ्रुट्स आणि गरम पाणी. त्याच्यानंतर एक्सरसाइज झाल्यानंतर 9 ते 10 हेवी ब्रेकफास्ट. आम्हाला हेवी ब्रेकफास्ट सांगितला जातो. त्याच्यामध्ये बॉइल्ड एग, एखादं फ्रूट आणि स्प्राउट असा तो हेवी ब्रेकफास्ट असतो. त्याच्यानंतर जेवणामध्ये साधी पालेभाजी, भाकरी, ताक, सॅलड हे कंपल्सरी. म्हणजे मला हे आज आणायला जमलं नाही किंवा काय, त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही. आणि ते मी कंपल्सरी केलं. संध्याकाळी जेवण नसतं, अगदी लाईट, वाटलंच तर मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे असा आमचा डाएट असतो. मग आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही इतकं स्ट्रिक्टली हा डाएट सगळा फॉलो करताय, पण मला असं वाटतं आपले प्रेक्षक सुद्धा बघत आहेत आणि सगळ्यांनाच असं वाटतं की नाही कधीतरी चीट डे आपण करूयात, तर असं काही असतंय का? हो, ते असतं की मी मोठी मॅरेथॉन झाली, माझी 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पळून आले, त्याच्यामध्ये नंबर वगैरे मिळवला की त्या दिवशी चीट डेच असतो सगळं. मग सगळं खायचं जे काय गोड वगैरे सगळं. नंतर नेक्स्ट मॅरेथॉन रजिस्ट्रेशन आम्ही करतो, मग पुन्हा त्या दृष्टीने पुन्हा ते प्रयत्न सुरू असतात. ओके. तर माझ्या 42 किलोमीटरच्या सुद्धा 3 मॅरेथॉन झाल्यात. अरे वा. मुंबईच्या 2 आणि बारामतीची पॉवर मॅरेथॉन म्हणून 42 किलोमीटर सुद्धा 3 सक्सेसफुली मी केल्यात. आणखीन त्याच्या एक मॅरेथॉन माझी अशी झाली आहे खूपच चॅलेंजिंग, अगदी टफ. सिंहगड ट्रेल रन म्हणून आहे, सिंहगड इपिक ट्रेल रन. तर ती आता जून 25 ला होती. आणि ऍक्च्युली त्या पिरियड मध्ये माझं खूपच बिझी शेड्यूल होतं, इतकं बिझी शेड्यूल होतं. तर माझी एक फ्रेंड होती स्मिता अडसूळ म्हणून, फिटनेस फ्रेंड. तर ती म्हणली चला मॅडम सिंहगड ट्रेल रन करूया.
तर म्हणलं मला शक्य आहे का, मला जमेल का या वयात? नाही म्हणले चला जमलं तर जमले. असं म्हणून मी रजिस्ट्रेशन केलं. खरोखर एवढी टफ आणि चॅलेंजिंग रन होती ती. चिखल, दरी, खोल दरी, पाऊस, पाणी, आणि त्या चिखलामध्ये अक्षरशः आमचे शूज असे चिखलात आत रोवले होते. मग ते पुन्हा ते बाहेर काढून ते तिथं पाण्यामध्ये धुवून पुन्हा घालून पुन्हा पळायचं. सिंहगड पूर्ण चढला पळत. अशी ती चॅलेंजिंग रन मी 2025 साली पूर्ण केली. आणि जेव्हा पूर्ण केली तेव्हा मला माझा स्वतःचाच इतका अभिमान वाटला खरं की मी हे करू शकले. अगदी. आणि याबद्दलचा मी लेख आमच्या कॉलेजच्या विद्यादीपमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर तो सर्वांनी अवश्य वाचावा. की माझा अनुभव मी तो त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता तुम्ही मला सांगितलं की यामध्ये इतकाच म्हणजे स्ट्रगल आहे. सकाळी लवकर उठा, रोज आपलं एक्सरसाइज करा, रनिंग करा. मग असं कधी होतं का की नाही आज नको जायला, आपण जरा रेस्ट करूयात, असं कधी वाटतं का? हा, कधी कधी होतं तसं एखाद दिवशी. पण एखाद दिवशी 2 दिवस झालं तर पण तिसऱ्या दिवशी पुन्हा आपली मानसिक स्ट्रेंथ वाढवून ते आपल्याला रेग्युलर करायला लागतं. कारण कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. आणखीन एक मी सांगू शकते की आपण जे मोटिवेशन म्हणतो की याच्यामुळे मी इन्स्पायर झाले. आता पीटी उषा असेल, खूप मोठी मोठी नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण माझं एक सांगायचं उद्देश की मोटिवेशन हे टेम्पररी आहे, ते परमनंट नाही. तुम्ही आज माझं जरी बघितलं, तुम्ही 2 दिवस मला चांगलं लक्षात ठेवाल, 8 दिवस नंतर तुम्ही ते विसरून जाता. मग शेवटी परमनंट काय आहे तर सेल्फ डिसिप्लिन आणि कष्ट करण्याची तयारी, कन्सिस्टन्सी, हेच खरं मोटिवेशन आहे. आणि जेव्हा आपण सेल्फ मोटिवेशन देतो तेव्हा आपल्याला नक्कीच यश मिळतं. आणि जे आयुष्यात कसलंही संकट येऊ देत, आपण त्याला घाबरत नाही, ते आपण सहज फेस करू शकतो. अगदी. म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं की आपल्याला डिसिप्लिन हवं, मोटिवेशन आपण थोडे काळ टिकवू शकतो, पण जेव्हा आपल्याला स्वतःपासून मनापासून वाटतंय की नाही मला हे करायचं आणि मी ते करणार, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण एखादी गोष्ट अचीव्ह करू शकतो. आता काय सांगाल की आता काही गेल्या महिन्यात किंवा ह्या महिन्यात कोणता मॅरेथॉन केलात तुम्ही? मी आता गेल्या महिन्यात महाड मॅरेथॉन केली. कोकणामधली. मी असं ऐकून होते की खूप तिथं ह्युमिड वातावरण आहे, ह्युमिडिटी फार आहे, त्यामुळे जरा त्रास होतो. पण मी त्या दृष्टीने मी माझं प्रयत्न चालू होते, प्रॅक्टिस चालू होती. त्या दृष्टीने जरा कॉलेजचं काम सुद्धा होतं, पण मी त्यातून सुद्धा करत होते. मी म्हटलं प्रत्येक वेळेस नंबरच पाहिजे कशाला ना, आपण 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्णपणे कम्प्लीट केली तरी ते आपलं यश आहे. ती महाड मॅरेथॉन केली. ते करत असताना पण खूप छान मला अनुभव आला. म्हणजे माझ्या बरोबर पळणारे होते ते सुद्धा मला खूप छान ऍप्रिशिएट करत होते. आणि माझं खूप चांगल्या टायमिंग मध्ये म्हणजे 2 तास 34 मिनिट मध्ये मी ती मॅरेथॉन पूर्ण केली आणि माझा तेव्हा सुद्धा पहिला नंबर आला. अरे वा. म्हणजे मला असं प्रत्येक प्रेक्षकांना या ठिकाणी सांगायचंय की अशी कोणतीच मॅरेथॉन नाही आणि मॅडम तिथं गेल्यात आणि त्यांचा नंबर आला नाही, कारण की त्यांच्या वयात रनिंग करणाऱ्या महिला एकतर खूप कमी आहेत आणि जरी असल्या तरी मला असं वाटतं मॅडम त्या सगळ्यांना नक्कीच भारी आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं घरचं सगळं काम, आपलं जे काम आहे, कॉलेजचं काम असेल आणि तुमचं मॅरेथॉन असेल, हे सगळं मॅनेज करणं मला असं वाटतं तितकंच खूप कठीण आणि तारेवरची कसरत आहे. हे सगळं कसं मॅनेज करताय, थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात तेच सांगितलं की सेल्फ डिसिप्लिन. आपल्याला जिथं आवड आहे तिथं सवड आहे. बरोबर. ती मला मॅरेथॉनची आवड आहे. मी सकाळी 1 तास माझं मॅरेथॉनची प्रॅक्टिस करणार, त्याच्या अनुषंगाने फिटनेसचं काय असेल ते वर्क करणार आणि मगच माझ्या दिवसाची मी सुरुवात करणार. हेच फक्त ठरवलं मी, बस 1 तास सकाळी हे करून मगच पुढचं काही असेल ते करायचं. म्हणजे दिवसातले 24 तास आपल्याकडे आहेत आणि त्यातला 1 तास आपण आपल्या कामासाठी आणि आवडीसाठी नक्कीच देऊ शकतो, नक्कीच सवड काढू शकतो. तो 1 तास सकाळचा द्यायचा, पहाटेचा, की तिथं एक्सक्यूज नाही मग पाहुणे आलेत, मग मला इकडे जायचंय तिकडे जायचंय, ही कारण आपण देऊ शकत नाही. सकाळी पहाटेचा एक्सरसाइज 1 तास रोज. 1 तास रोज. खरंय. आता बरेच जण आपले जे प्रेक्षक आहेत तो तरुण वर्ग आहे, तर तरुण वर्गाला तुम्ही अजून काय सांगू इच्छिता? आता खरं तर आमच्या बॅच मध्ये तरुण मुली सुद्धा काही आहेत. तरुण मुलांचं थोडं प्रमाण कमी आहे पण आहेत. काही काहींना असते, आवडते आहे. तर तरुण मुलांना मला हेच सांगावंसं वाटतं की बघा, आता एक मॅरेथॉन इव्हेंट जर मी करते तर मी जवळजवळ कमीत कमी 4 ते 5 मोबाईल पासून लांब असते. 21 किलोमीटर मॅरेथॉन जेव्हा असते तेव्हा आम्हाला 5:30 ला रिपोर्टिंग असतं आणि ते मॅरेथॉन पळून वगैरे 10 वाजता आमचं ते सगळं
उरकतं. म्हणजे मी 4 ते 5 तास तरी नक्कीच मोबाईल पासून लांब आहे. तर आता ह्या मोबाईल मध्ये इतका तरुण पिढीचा वेळ जातोय. बरोबर. तर त्याला हे खूप छान आहे. तुम्ही एक्सरसाइज करा, मॅरेथॉनच करा असं नाही, कोणतंही तुमच्या आवडीचं काय असेल खेळ तो करा, की त्याच्यामुळे नक्कीच आपण मोबाईल पासून लांब राहतोय, आपलं आरोग्य चांगलं राहतोय, आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. खरंय, बरोबर. म्हणजे मुलांनी अभ्यास करणं असू देत किंवा आताचे मोबाईलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामधून स्वतःसाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी खरंच तुम्ही 1 तास निदान अर्धा तास तरी नक्कीच द्याल, अशी मॅडमनी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा केलेली आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळेजण ती नक्कीच पूर्ण करणार आहोत. आपण सुद्धा म्हणजे एक आवड म्हणून म्हणा किंवा आपण आपल्या तब्येतीची काळजी म्हणून तेवढं ते नक्कीच करू शकतो. मॅडम, आज तुम्ही इतका अनमोल वेळ तुमचा आम्हाला दिलात, तुमचे अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.